अनपेक्षित प्रेम भाग 3। दुसऱ्या दिवशी सूरजने दार वाजविले तेव्हा पायलला जाग आली. तिने दार उघडले. सूरजने विश केले, गुड मॉर्निंग पायल. गुड मॉर्निंग. काय रे, सगळे उठले? मला उशीर झाला ना, पायलने विचारले. उशीर वगैरे काही नाही, मीच आता एकेकाला उठवले आहे. बरे, तुला काही पाहिजे का? टूथब्रश, पेस्ट वगैरे? नो थँक्यू, मी आणले. ओ ग्रेट. तयार हो आणि बी क्विक. ओके यार. असे बोलून पायलने दार बंद केले. पायलने मस्त मजेत आवरले. ती हॉलमध्ये आली तेव्हा किरण व आदिनाथच्या गप्पा चालल्या होत्या. तीही त्यांच्यात सामील झाली. चहाची तयारी झाली होती. सोनल, वैभव एका पाठोपाठ आले. नाश्त्याला शिरा आणि भज्जी होते. दोन्ही पदार्थ रुचकर होते. सोनल, हा असला शॉर्टस्कर्ट तू घातलास? प्लीज चेंज करून ये, इथे आवडणार नाही कुणाला. पायलने बघ छान चुडीदार घातला आहे. सूरज सोनलला म्हणाला. हे बघ सूरज, मी तिकडे हेच कपडे घालत होते तेव्हा तर तुला आवडायचे, मग आता? इथे प्रश्न माझ्या आवडीचा नाही, माझ्या घरच्यांच्या पसंतीचा आहे. शिवाय आता आपल्याला माझ्या घरी जायचे आहे. सोनल, प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. सूरज म्हणतोय ते बरोबर आहे, किरण म्हणाला. तसंही सोनल, अशा ड्रेसमध्ये त्या लोकांना तू कशी आवडशील? आदिनाथ म्हणाला. ओके, मी चेंज करते, पण जीन्स घालणार, माझ्याकडे चुडीदार नाही. माझा देऊ का? पायलने विचारले. नको पायल, प्रश्न आजच्या एका दिवसाचा नाही आहे, इथे अजून 4-5 दिवस काढायचे आहेत. असं बोलून सोनल रागात उठून गेली. कपाळावर आठ्या घालत सूरज म्हणाला, ही अशी काय करते आहे? थोडंही ॲडजस्टमेंट नको म्हणजे काय? तूही तिला थोडे समजून घे सूरज. अरे, लहानपणापासून कोड कौतुकात वाढली ती. तिचे मम्मी पप्पा कसे मॉडर्न आहेत तुला माहितीच आहे. सोनल चांगली आहे, पण पहिल्यापासून ती शहरात आणि त्यांच्या हाय सोसायटीत मोठी झाली आहे. आय ॲग्री, तरी पण थोडं तरी. सूरज पुटपुटला. सूरज, तिलाही तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत. तिच्यासाठी तूही बदलावे असे तिला वाटते. तेव्हा तुम्ही दोघांनी काय आणि कसे चेंजेस आणायचे स्वतःमध्ये हे ठरविले पाहिजे. तुझे बरोबर आहे पायल, पण सूरजचे बोलणे अर्धवट राहिले. सोनल चेंज करून आली होती. आल्यावर नाराजीच्या सुरात म्हणाली, आता ठीक आहे? ओके. सूरज हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाला, चला निघूया. दिंडी दरवाजातून आतमध्ये जाताना एखाद्या किल्ल्यात प्रवेश करतोय असे काहीसे पायलच्या मनात येऊन गेले. आतमध्ये पाऊल टाकून ती पाहू लागली. सभोवार मोकळी जागा आणि प्रशस्त मोठा वाडा. सूरज सर्वात पुढे होता. पायऱ्या चढून तो स्वागतासाठी उभा राहिला. तुम्हा सर्वांचे आमच्या वाड्यात स्वागत असो, हसून सूरज म्हणाला. त्याच्या या बोलण्यावर कोणीतरी काहीतरी नक्की बोलले असते, पण समोर आबासाहेब उभे होते. कोणी ओळख न करून देताही लक्षात येण्यासारखे भारदस्त व्यक्तिमत्व होते त्यांचे. भरपूर उंची, पिळदार देहष्टी वाढलेल्या, पीळ दिलेल्या मिशा, ओठांवर अस्पष्टसे हास्य. हे आमचे आबासाहेब, आणि आबासाहेब हे माझे मित्र. सूरज ओळख करून देत म्हणाला. किरण पटकन पुढे झाला. त्याने वाकून नमस्कार केला. औक्षवंत व्हा, भारदार आवाजात आशीर्वाद मिळाला. त्यानंतर एकामागोमाग एक पुढे आले. नमस्कार केला सर्वांनी. बसा, आबासाहेब सर्वांना उद्देशून म्हणाले. पायल आणि सोनल तेथे बसणार एवढ्यात आबासाहेब सूरजला म्हणाले, यांना आत घेऊन जा. चला आत जाऊया, सूरज म्हणाला. दोघी त्याच्या पाठोपाठ निघाल्या. पायलला जुना मराठी पिक्चर आठवला. त्यामध्येही असे सीन असायचे. सोनलच्या चेहऱ्यावर नापसंतीची मुरड पडली. पायलच्या लक्षातच आले नाही किती दालने ओलांडून आत आली आहे. या आमच्या आईसाहेब, सूरज ओळख करून देत म्हणाला. पायलने पाहिले. समोर गोऱ्यापान, खानदानीपणाचे तेज, चेहऱ्यावर शांत दिसणाऱ्या, डोळ्यात समाधानाची, पूर्ततेची झाक, ओठांवर कोणालाही आपलेसे करून घेईल असे हास्य. पायल पुढे झाली. खाली वाकून तिने नमस्कार केला. सोनलनेही वाकून नमस्कार केला. दोघींनाही आशीर्वाद देत त्या म्हणाला, बसा. कसा झाला कालचा प्रवास? छान झाला, पायल सोफ्यावर बसत म्हणाली. रात्रीचे जेवण आवडले ना? काही पाहिजे असल्यास निसंकोच सांगा, पाहुणे आहात तुम्ही आमच्या. मग सूरजला त्यांनी विचारले, या दोघी पण तुझ्यासारखे डॉक्टर आहेत की? हो आईसाहेब, ही सोनल, ही माझ्याबरोबरच म्हणजे माझ्याच कॉलेजमध्ये होती. आम्ही बऱ्याच वेळा एकत्र अभ्यास केलेला आहे. आणि ही पायल दुसऱ्या मेडिकल कॉलेजमध्ये होती. दोघीही माझ्याच सारख्या डॉक्टर आहेत. अरे वा वा, प्रसन्न हसत त्या म्हणाल्या. मी इथे थांबू की जाऊ? सूरजने दोघींना प्रश्न केला. जा, पायल बोलली. नक्की? जा रे, अगदी नक्की, पायलने हसत उत्तर दिले. सूरज पुन्हा पुढे मित्रांच्यात जाऊन बसला. तेथे सगळी शांतता होती. आबासाहेबांपुढे बोलण्याचा संकोच वाटत होता म्हणून कदाचित. पायल, नाव छान आहे तुमचे.
पायल म्हणजे पैंजण ना? आईसाहेब म्हणाल्या. हो. कोण कोण आहे घरी? मम्मी, पप्पा आणि एक भाऊ माझ्यापेक्षा मोठा. काय करतात बंधुराज? तो डॉक्टरच आहे. पप्पाही डॉक्टर आहेत. आणि आई? आई घरीच असते. आणि तुमच्या घरी? सोनलकडे पाहत त्यांनी विचारले. मम्मी आणि डॅडी बस. मी एकुलती एक आहे. डॅडी कॉन्ट्रॅक्टर आहेत. मम्मीला सोशल कामात इंटरेस्ट आहे, म्हणजे सामाजिक कामात. समजले. बायजा, पाणी आण. पुढे पाणी सरबत वगैरे पाठविले. होय आईसाहेब, इथे द्या. लगेचच एक बाई सरबताचे ग्लास घेऊन आली. आबासाहेबांनी सूरजला विचारले, आजचा तुमचा कार्यक्रम काय आहे? अजून काही ठरविलेले नाही. असं करा, गड दाखवून आणा. नंतर आपली गडाकडची शेती दाखवा आणि शेतावरच जेवणाचा मस्त बेत करा. सुभद्रा आणि लक्ष्मी करेल सर्व व्यवस्थित. जी आबासाहेब, चांगले सुचवलेत. महेंद्रसिंह सकाळी लवकर बाहेर गेलाय. कोणत्या शेतीकडे गेलाय काही ठाऊक नाही. तिकडे गेला असेल तर भेट होईलच शेतावर. हो, दादासाहेबांची आणि ह्यांची अजून भेट झालेली नाही. सर्वांकडे पाहत सूरजने सांगितले. गडाकडे निघणार तर निघा लवकर. मी आत त्या दोघींना सांगतो. सूरजसिंह आत निघून गेला. पायल आणि आईसाहेबांच्या गप्पा चाललेल्या होत्या. सोनल ऐकण्याचे काम करीत होती. सूरज आत आला आणि म्हणाला, आईसाहेब, गड दाखवून आणतो यांना. तसेच आपल्या गडाकडच्या शेतावर जाणार आहोत. आबासाहेबांनी सांगितले आहे जेवण तेथेच घ्या. ठीक आहे, 2 मिनिटे थांब. एवढे बोलून आईसाहेब आत निघून गेल्या. कशा वाटल्या आमच्या आईसाहेब? छानच आहेत, त्या मला आवडल्या. पायलने आपली पसंती सांगून टाकली. मलाही, सोनल म्हणाली. आणि आबासाहेब? सिम्पली ग्रेट. काय पर्सनॅलिटी आहे त्यांची. पण त्यांचा स्वभाव मात्र समजला नाही. पायलने आपले मत मांडले. सूरज, तुमच्याकडे असेच असते काय? जेंट्स आणि लेडीजने वेगवेगळे बसायचे? सोनलच्या मनात खतखतणारा प्रश्न तिने विचारला. होय. घरातल्यांनी सुद्धा? जेवताना वगैरे असतो एकत्र. म्हणजे पुरुष आधी जेवतात, नंतर बायका. म्हणजे वेगवेगळेच बसतात म्हणून सांग ना सरळ, सोनल म्हणाली. अगं आईसाहेब, आणि मी बसतो कधी कधी एका वेळी जेवायला. आणि तुझ्या बहिणी? सूरज उत्तर देणार एवढ्यात एक लहान मुलगी तेथे आली. काकासाहेब म्हणत ती सूरजकडे आली. कुठे गेली होती आमची प्रिन्सेस? खेळायला. या कोण आहेत काकासाहेब? ही सोनल आंटी आणि पायल आंटी. नमस्कार कर त्यांना. ती पुढे आली. तिने वाकून नमस्कार केला दोघींना. हाऊ स्वीट. पायलने तिला जवळ घेतली. नाव काय तुझे? नंदिनी. अरे वा, छान नाव आहे. काकासाहेब मला प्रिन्सेस म्हणतात आणि पप्पाजी नंदू म्हणतात. हाऊ स्वीट. खरंच खूप गोड आहेस तू. आंटी, तुम्हीही गोड आहात. नंदिनीच्या बोलण्यावर सगळ्यांना हसू आले. तेवढ्यात आईसाहेब तेथे आल्या. त्यांच्या मागोमाग बायजा आली. तिच्या हातात सामान भरलेली एक पिशवी होती. ती पिशवी सूरजच्या हातात देत आईसाहेब म्हणाल्या, सूरजसिंह, यात थोडे सामान दिले. ते लक्ष्मीला द्या. शेतावर आहे सामान, पण उगाच काही कमी पडायला नको. जी आईसाहेब. बरं, आता निघू आम्ही? सावकाश जा. अरे हो, तसेच पुढे मामासाहेबांच्या गावाकडे जाणार असाल तर बघा. आईसाहेब, नक्की जाऊ आम्ही. पण काय? मामासाहेब काही रात्रीचे जेवण झाल्याशिवाय सोडणार नाहीत. मग काय त्यात, जेवून या. ठीक आहे, तसेच करतो. निघतो आईसाहेब आम्ही, पायल अदबीने म्हणाली. सांभाळून जावा, आईसाहेबांनी सांगितले. प्रिन्सेस नंदू बाय, पायल म्हणाली. अव्वा, आंटीने दोन्ही नावे एकत्र केली. आवडली? हो आवडली, नंदिनी आनंदाने म्हणाली. सोनलनेही आईसाहेबांचा निरोप घेतला. सूरज पुढे गेला. दोघी मागून जात होत्या आणि कसा काय कोण जाणे. एका दालनाच्या उंबऱ्याशी पायलच्या पायाला ठोकर बसली आणि पायल धाडकन खाली पडली. आई ग, पायल कळवळली. सोनल आणि सूरज पटकन तिच्या जवळ गेले. पायल, लागले तुला? उठ पाहू, सोनल तिला उचलत म्हणाली. आई ग, पुन्हा पायल कळवळली. आईसाहेब आणि नंदिनीही तेथे आल्या. सूरज, पायातून कळ जाते. बहुतेक पाय मुरगळला आहे. सोनल सूरजकडे पाहत म्हणाली. बघू. सूरजने घोट्याजवळ हळूवार हात फिरवला. तरीही पायलला वेदना जाणवली. सूरजने तिला हळूवार एका कोच्यावर बसवले. पायलच्या डोळ्यातून पाणी येत होते. खूप दुखतंय ना? आईसाहेबांनी काळजीने विचारले. होय हो, पायल म्हणाली. सूरजने पटकन मलम आणले. तिच्या पायाला हळूवार चोळले. आईसाहेब, बायजाला पाणी आणायला सांगा. बायजा, जी. पाणी घेऊन ये पटकन. आईसाहेब बायजाकडे पाहत म्हणाल्या. बायजाने पाण्याचा ग्लास आणला. पायल, ही पेनकिलर घे. याने पेन्स थांबतील. काही न बोलता पायलने गोळी घेतली. पायल, पाय थोडासा मुरगळला आहे, त्यामुळे आजचा दिवस विश्रांती घे. अरे, पण आजचा प्रोग्राम?
सोनलने विचारले. कॅन्सल, सूरज उद्गारला. सूरज, तसे नको, तुम्ही जाऊन या, पायल कोचाला टेकत बोलली. काहीतरीच, तुला एकटीला सोडून, सोनल म्हणाली. एकटी कुठे आहे मी, प्रिन्सेस नंदू आहे ना माझ्या सोबतीला. होय ना ग? हो, नंदिनी निरागसतेने म्हणाली. सूरजला तिचा विचार पटला नाही. थोडा वेळ सूरज, पायल, सोनल यांची चर्चा झाली. शेवटी सूरजला पायलचे ऐकावेच लागले. आईसाहेब, पायल काही माझे ऐकत नाही, तुम्ही समजावून सांगा ना. सूरज सिंह, त्यांची इच्छा आहे तर तुम्ही या जाऊन, आम्ही काळजी घेऊ पायलची. आता तरी झाले समाधान, या जाऊन तुम्ही, मी थांबते इथे. बाय, टेक केअर, सोनल बोलली. बाय, एन्जॉय युअरसेल्फ, बाय, पायल टाटा करत बोलली. बाय, सूरज म्हणाला. सोनल आणि सूरज बाहेरच्या रूममध्ये आले. चला निघूया आपण, पायल नाही येणार आता. आतमध्ये ती पडली, तिचा पाय मुरगळला आहे. अरे पण तिला सोडून आपण कसे जायचे, वैभवने विचारले. झाली बाबा, त्याविषयी माझी आणि तिची खूप चर्चा झाली आहे. तिचे म्हणणे माझ्यासाठी तुम्ही तुमचा प्रोग्राम चेंज करू नका, तिला आवडणार नाही ते. तसं असेल तर मग निघूयात आपण, वैभव म्हणाला. आबासाहेब, दुपारनंतर आम्ही तसेच पुढे मामासाहेबांच्या गावी जाऊन येतो, तिथले प्रसिद्ध मंदिर दाखवतो यांना. वा, छान कल्पना आहे, जरूर जा. इकडे नंदिनी पायलला म्हणाली. आंटी, मी तुम्हाला माझी खेळणी दाखवू? आण, खेळूया आपण दोघी. अव्वा, तुम्ही माझ्याबरोबर खेळणार? तोंडावर हात ठेवून नंदिनी बोलली. मग काय झाले, तुम्ही केवढ्या मोठ्या आहात, मोठ्यांनी खेळू नये का? तुझी आई खेळते ना तुझ्याबरोबर? नाही, त्या गावाला गेल्यात. पायल पाय सांभाळत गप्पा मारित होती. आईसाहेब अधूनमधून त्यांना काय हवं नको ते विचारित होत्या. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.